नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण नवीन एका ॲडव्हर्टाइजमेंट विषयी माहिती बघणार आहोत, ती म्हणजेच सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटेनिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी कोणती एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तसेच इम्पॉर्टंट डेट्स त्यामध्ये ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट असेल, त्यानंतर एंड डेट असेल किंवा पेमेंट करायची शेवटची तारीख असेल। तर ह्या सर्व डेट्स आपण बघूयात। त्यानंतर एज रिलॅक्सेशन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोस्टला अप्लाय करताना एज लिमिट दिलेलं असतं, पण ते कास्टनुसार आपल्याला थोडं सवलत भेटत असते, म्हणजे एज रिलॅक्सेशन मिळत असतं। तर त्याची पण आपण माहिती बघणार आहोत। तसेच एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, तसेच सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, किती मार्क्स असणार आहे, आणि त्यानंतर तुमचं एक्झामिनेशन सेंटर कोणतं असणार आहे, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपली ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आहे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटेनिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, होल ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, यामार्फत ही रिक्रुटमेंट असणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे ते पहिलं बघूयात। जसे की टेक्निकल ऑपरेशन, त्यानंतर टेक्निकल कंट्रोल, त्यानंतर टेक्निकल सपोर्ट, मटेरियल मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या काही पोस्ट असणार आहे। तर त्या बघूयात आपण। टेक्निकल ऑपरेशनमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे, असिस्टंट मॅनेजर प्रिंटिंग, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल, त्यानंतर पाचवी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर मेट्रोलॉजी। तर ह्या 5 पोस्ट टेक्निकल ऑपरेशनच्या आहे। त्यासाठी तुम्हाला E1 लेवलचं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। पे स्केल जे आहे तर ते तुमचं 40,000 ते 1,40,000 या दरम्यान असणार आहे, म्हणजे 40,000 ते 1,40,000 इतकं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। यामध्ये कोणत्या कॅटेगरीला कोणत्या पोस्ट आहेत तर ते बघूयात। असिस्टंट मॅनेजर प्रिंटिंग यासाठी 7 टोटल जागा आहेत। त्यामध्ये UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत, त्यानंतर OBC साठी 2 जागा आहेत, आणि SC साठी 1 जागा आहेत, आणि EWS साठी 1 जागा आहेत। अशा टोटल किती जागा आहेत तर 7 जागा असणार आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल, तर यासाठी 4 जागा आहेत। त्यानंतर यामध्ये UR ला 2, OBC ला 1 आणि SC कॅटेगरीला 1, अशा टोटल मिळून 4 जागा असणार आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रॉनिक्स यासाठी 3 जागा असणार आहे। यामध्ये UR अनरिझर्वला 1, OBC ला 1 आणि EWS ला 1, अशा टोटल 3 जागा असणार आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल या पोस्टसाठी 4 जागा आहेत, आणि त्यामध्ये UR साठी 2, OBC साठी 1 आणि SC साठी 1, अशा टोटल 4 जागा असणार आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर मेट्रोलॉजी यासाठी 1 जागा असणार आहे, ती अनरिझर्व कॅटेगरीसाठी। आणि तुम्हाला या 4ही ज्या टेक्निकल ऑपरेशनचे ज्या पोस्ट आहेत तर यासाठी तुम्हाला जे एज लिमिट असणार आहे तर ते किती आहे, 30 वर्ष एज लिमिट असणार आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचे जास्त वय असणार आहे, थोडेफार 1-2 वर्षांनी जर जास्त असाल तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे दिलेल्या रूल्सने। आपण ते बघणारच आहोत। तर अगोदर पहिले पोस्ट बघून घेऊयात, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूयात, आणि त्यानंतर एज लिमिट बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे जे डाऊट्स असतात तर ते सर्व क्लिअर होऊन जाणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे आता टेक्निकल कंट्रोलच्या पोस्ट। आता दुसरा आहे आपल्या टेक्निकल कंट्रोलच्या पोस्ट। यामध्ये असिस्टंट मॅनेजर क्वालिटी इन्शुरन्स पेपर यासाठी 2 जागा असणार आहे। अनरिझर्व कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत त्या पण। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे टेक्निकल कंट्रोलची असिस्टंट मॅनेजर क्वालिटी ॲश्युरन्स, यासाठी तुम्हाला 2 जागा आहे, एक UR साठी आणि एक OBC साठी। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर AC यासाठी UR साठी 2 जागा असणार आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर टेक्निकल कंट्रोल यासाठी 5 जागा असणार आहे, UR साठी 4 आणि OBC साठी 1, अशा टोटल 5 जागा ह्या टेक्निकल कंट्रोलच्या असणार आहे।
आणि तुम्हाला एज लिमिट दिलेलं आहे 30 वर्ष. सर्व टोटल पोस्टला 30 वर्ष एज लिमिट तुमचं असणार आहे. तर आता या टेक्निकलच्या पोस्ट बघितल्या, E1 लेवलचं तुम्हाला पेमेंट आहे 40,000 ते 1,40,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे. आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत, टेक्निकल सपोर्टच्या पोस्ट. तर ही आहे असिस्टंट मॅनेजर आर्टिस्ट अँड डिझायनर. यासाठी E1 लेवलचं पेमेंट आणि तुम्हाला 40,000 ते 1,40,000 इतकं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. यामध्ये 3 पोस्ट असणार आहे. UR साठी 2 आणि OBC साठी 1 अशा 3 जागा असणार आहे. एज लिमिट तुमचं 30 वर्ष असणार आहे. त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट, यामध्ये जी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर मटेरियल मॅनेजमेंट, यासाठी E1 लेवलचं पेमेंट आणि 40,000 ते 1,40,000 तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. यामध्ये 3 पोस्ट असणार आहे. UR साठी 1 आणि EWS साठी 1 अशा 3 पोस्ट असणार आहे. एज लिमिट 30 इयर्स. त्यानंतर आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर IT. यामध्ये तुम्हाला सेम E1 लेवलचं पेमेंट आणि 40,000 ते 1,40,000 इतकं पेमेंट आहे. यासाठी एकच पोस्ट आहे, ती पण OBC कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर 30 वर्ष एज लिमिट असणार आहे. आता आपण हे बघितलं कोणत्या पोस्टला किती जागा होत्यात, त्यानंतर पेमेंट किती मिळणार होतं आणि एज लिमिट बघितलं. त्यानंतर आता ह्या पोस्टला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे यासाठी अप्लाय करण्यासाठी, तर ते आता बघूयात. तर पहिली पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर प्रिंटिंग. तर यासाठी E1 लेवल पेमेंट बघितलेलं आहे. त्यानंतर फुल टाइम फर्स्ट क्लास BTech आणि BE और इन द एरिया ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे तुमचा जे ग्रॅज्युएशन आहे तर ते तुमचं BTech किंवा BE प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असणे गरजेचं आहे. BTech हे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा BE तुमचं प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असणे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल. यासाठी एज्युकेशन काय लागणार आहे तुमचं, फुल टाइम फर्स्ट क्लास BE BTech BE किंवा BTech इन द एरिया ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं BE किंवा BTech हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेले असणे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रॉनिक्स. आता सेम आहे, यासाठी BE BTech तुमचं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग या दोन्हींपैकी एकामध्ये जर तुमचं BE किंवा BTech असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. त्यानंतर चौथी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल. तर या पोस्टसाठी सेम आहे, फर्स्ट क्लास तुमचा BE BTech मध्ये मेकॅनिकल एनर्जी झालेला असणे गरजेचं आहे. त्यानंतर पाचवी जी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर मेट्रोलॉजी. त्यासाठी फुल टाइम फर्स्ट क्लास BTech किंवा BE इन द एरिया ऑफ मेट्रोलॉजी. यामध्ये तुमचं जर BE BTech जर झालेला असेल फर्स्ट क्लासमध्ये तर तुम्ही नक्कीच या पोस्टला अप्लाय करू शकता. त्यानंतर सहावी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर क्वालिटी ॲश्युरन्स पेपर. यासाठी फुल टाइम फर्स्ट क्लास BE किंवा BTech इन केमिकल इंजिनिअरिंग. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं BE BTech हे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असणे किंवा पल्प अँड पेपरमध्ये जर झालेला असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. केमिकल इंजिनिअरिंग किंवा पल्प अँड पेपर यामध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग जर झालेलं असेल किंवा BTech झालेला असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. किंवा या पोस्टला जर जे MSc इन केमिस्ट्री म्हणजे तुमचं MSc जे आहे मास्टर ऑफ सायन्स केमिस्ट्रीमध्ये जर झालेला असेल विथ फर्स्ट क्लास जर झालेला असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे आपली असिस्टंट मॅनेजर क्वालिटी ॲश्युरन्स. यासाठी फुल टाइम फर्स्ट क्लास BE BTech इन केमिकल इंजिनिअरिंग और फर्स्ट क्लास MSc इन केमिस्ट्री. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं BE किंवा BTech हे जर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल विथ फर्स्ट क्लासमध्ये जर तुम्ही पास असाल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. किंवा त्यांनी ऑर दिलेला आहे जर तुमचं MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्रीमध्ये जर झालेला असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. त्यानंतर आठवी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर AC. यासाठी फुल टाइम फर्स्ट क्लास BE BTech इन केमिकल इंजिनिअरिंग किंवा मेट्रोलॉजी किंवा ऑर दिलेला आहे त्यांनी
फर्स्ट क्लास MSc इन केमिस्ट्री. म्हणजे जर तुमचं BE किंवा BTech केमिकल इंजिनिअरिंग किंवा मेट्रोलॉजी यामध्ये जर झालेला असेल किंवा तुमचा फर्स्ट क्लास इन MSc केमिस्ट्री जर झालेला असेल तर तुम्ही नक्कीच या पोस्टला ॲप्लाय करू शकता. त्यानंतर नवी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर टेक्निकल कंट्रोल. तर या पोस्टसाठी तुमचं एज्युकेशन जे आहे तर फुल टाईम फर्स्ट क्लास BTech किंवा BE इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे तुमचं BE BTech जे आहे तर ते तुमचं फर्स्ट क्लासने पास असणे गरजेचं आहे, ते पण प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये जर झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला ॲप्लाय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर आर्टिस्ट अँड डिझायनर. यासाठी 4 इयर फुल टाईम फर्स्ट क्लास डिग्री इन फाईन आर्ट्स ग्राफिक डिझाईन किंवा कमर्शियल आर्ट्स फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट. म्हणजे तुमचा 4 इयर फर्स्ट क्लासची डिग्री पाहिजे, ती पण फाईन आर्ट्स किंवा ग्राफिक डिझाईन किंवा कमर्शियल आर्टमध्ये झालेली पाहिजे बाय रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमध्ये. तर तुम्ही या पोस्टला ॲप्लाय करू शकता. त्यानंतर 11वी पोस्ट आहे ती आहे असिस्टंट मॅनेजर मटेरियल मॅनेजमेंट. यासाठी तुमचा फुल टाईम फर्स्ट क्लास डिग्री इंजिनिअरिंग इन द डिसिप्लिन ऑफ मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी अँड तिने दिलेला आहे अजून 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा MBA इन द एरिया ऑफ मटेरियल मॅनेजमेंट किंवा स्टोअर मॅनेजमेंट किंवा परचेसेस किंवा ऑपरेशन मॅनेजमेंट किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट. यामध्ये जर तुमचं MBA झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टला ॲप्लाय करू शकता. म्हणजेच तुमचं जे फर्स्ट क्लास आहे तर ते इंजिनिअरिंग झालेलं असणे गरजेचं आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये जे डिसिप्लिन आहेत मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा पल्प अँड पेपरमध्ये किंवा पेपर टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमचा इंजिनिअरिंग झालेला असेल विथ फर्स्ट क्लास जर झालेला असेल आणि जर तुमच्याकडे 2 इयरचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल किंवा जर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जर असेल किंवा त्यांनी दिलेलं आहे जर MBA तुमचं झालेलं असेल इन द एरिया ऑफ मटेरियल मॅनेजमेंट किंवा स्टोअर मॅनेजमेंट किंवा परचेसेस ऑपरेशन मॅनेजमेंट किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट यामध्ये जर तुमचं MBA जर झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला ॲप्लाय करू शकता. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ही ITची पोस्ट आहे. यामध्ये फुल टाईम फर्स्ट क्लास MCA किंवा फर्स्ट क्लास BTech किंवा BE कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT. म्हणजे तुमचं MCA कंप्लीट असणे गरजेचं आहे विथ फर्स्ट क्लास आणि फर्स्ट क्लास BE BTech जर झालेला असेल कम्प्युटर ऑफ इंजिनिअरिंग किंवा IT मध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग किंवा BTech झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला ॲप्लाय करू शकता. आता आपण तुमचं जे शैक्षणिक पात्रता होती म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तर तो आपण बघितलेला आहे. आता नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट डेट्स. आता सर्वात महत्त्वाच्या म्हणजे या इम्पॉर्टंट डेट्स. यामध्ये ओपनिंग ऑफ वेबसाईट लिंक अप्लाइंग फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन. म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी 8 जुलै 2023ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर क्लोजिंग डेट ऑफ अप्लाइंग ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि शेवटची जी तारीख आहे ती आहे 8 जुलै आणि लास्ट डेट पेमेंटची जी फी आहे आपली ती पण 8 जुलै 2023 असणार आहे. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशन नंतर सांगण्यात येणार आहे वेबसाईटवर. त्यानंतर लिंक फॉर डाउनलोड ॲडमिट कार्ड ते पण तुम्हाला एक्झामिनेशनच्या 10 ते 15 दिवस अगोदर कळवण्यात येणार आहे. त्यानंतर आता इम्पॉर्टंट डेट्स आपण बघितलेल्या आहेत. आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे एज लिमिट. आता सर्वांना प्रश्नच पडला असेल की 30 वर्ष एज लिमिट आहे आणि जे 30 वर्षापेक्षा जास्त वय आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे एज लिमिट आहे. यामध्ये अप्पर एज रिलॅक्सेशन 5 इयर्स फॉर SC ST कॅटेगरी. जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधील स्टुडंट असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि त्यानंतर OBC कॅटेगरीतील स्टुडंटला 3 वर्षाचं एज लिमिट मिळणार आहे.
SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर अप्पर एज रिलॅक्सेशन 10 इयर फॉर PWD अनरिझर्व कॅन्डिडेट. म्हणजे जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल ते पण अनरिझर्व कॅटेगरीचं, तर तुम्हाला 10 वर्ष एज लिमिट मिळणार, म्हणजे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही PWD SC ST कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही PWD प्लस OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 13 वर्षाचं एज लिमिट मिळणार आहे, म्हणजे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. तर हे आता आपण एज लिमिट बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत एक्झामिनेशन फी किती आहे. आता एक्झामिनेशन फी जी आहे तर ती 600 रुपये आहे फॉर जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीच्या स्टुडंटला. जे कॅन्डिडेट जनरल किंवा UR असेल म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी किंवा EWS किंवा OBC कॅटेगरीचे स्टुडंट आहेत तर त्यांना 600 रुपये फी लागणार आहे, नॉन रिफंडेबल. आणि त्यानंतर इंटिमेशन चार्जेस 200 रुपये फॉर नॉन रिफंडेबल फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग SC ST PWD कॅटेगरीतील स्टुडंटला. म्हणजे जर तुम्ही SC ST आणि PWD कॅटेगरीचे स्टुडंट जर असाल तर तुम्हाला 200 रुपये फी लागणार आहे. आता आपण एक्झामिनेशन फी बघितलेली आहे. त्यानंतर आता सिलेक्शन प्रोसेस बघणार आहोत, म्हणजे तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट विल बी comprise of an online test 75% weightage and interview 25 weightage. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ऑनलाईन जी टेस्ट होणार आहे त्यासाठी 75% वेटेज देण्यात येणार आहे आणि इंटरव्ह्यूला 25%. म्हणजेच तुम्हाला आता कळालं असेल की पहिलं तुमचं काय होणार आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि दोन्ही मिळून तुमचं एक लिस्ट तयार होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट. तर आता बघूयात जे आपलं ऑनलाईन टेस्ट होणार आहे तर यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, त्यासाठी किती क्वेश्चन किती मार्क्सला येणार आहे तर ते बघूयात. द ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग कंपोनंट्स. म्हणजेच त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत. प्रोफेशनल नॉलेज यासाठी 60 क्वेश्चन 90 मार्क्सला. त्यानंतर जनरल अवेअरनेसचे जे क्वेश्चन आहे 15 क्वेश्चन 15 मार्क्सला. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी 15 क्वेश्चन आहेत 15 मार्क्सला. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगसाठी 15 क्वेश्चन आहेत 15 मार्क्सला. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 15 क्वेश्चन आहे 15 मार्क्सला. असे टोटल आहे 120 क्वेश्चन तुम्हाला 150 मार्क्सला असणार आहे. त्यामध्ये हिंदी अँड इंग्लिश लँग्वेज एक्सपेक्टेड इंग्लिश लँग्वेज सेक्शन, म्हणजेच हे जे सब्जेक्ट आहे तर ते तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि फक्त इंग्लिशचा जो पेपर आहे तो फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. आणि यासाठी 120 मिनटं म्हणजे 2 हावर्स तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. तर आता आपण सिलेक्शन प्रोसेस बघितली आहे. तुमचं आता ऑनलाईन टेस्ट होणार आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार. आणि जे वेटेज आहे ऑनलाईन टेस्टला 75% आहे आणि 25% म्हणजे 25% हे तुमचं इंटरव्ह्यूला असणार आहे. आता त्यानंतर जे शेवटचं आहे आपलं सेंटर. आता सेंटर कोणकोणते असणार आहे. दिल्ली आहे, नोएडा आहे, गाझियाबाद आहे, फरियाबाद आहे, त्यानंतर हैदराबाद, कोलकाता, त्यानंतर मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे, त्यानंतर भोपाळ आहे. असे हे सेंटर तुम्हाला मिळणार आहे. त्यावर तुम्ही सेंटर तुम्ही चॉईस करू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी सर्व माहिती बघितलेली आहे. पोस्ट कोणकोणत्या होत्या, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणकोणते होती, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स आपण बघितलेलं आहे, त्यानंतर एज रिलॅक्सेशन बघितलेलं आहे, एक्झामिनेशन फी पण बघितली, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे ते पण बघितलं, सब्जेक्ट मार्किंग बघितलं, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत, आणि त्यानंतर आपण सेंटर बघितलेलं आहे. म्हणजेच ह्या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी सर्व माहिती आपण बघितलेली आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लिंक लागत असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. तर
जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ज्या नवीन नवीन ॲडव्हर्टाइजमेंट मिळत असतात तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसेच टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे, त्यावर मी ज्या इम्पॉर्टंट माहिती असतात किंवा इन्फॉर्मेशन असते तर मी त्याच्यावर शेअर करत असतो. नक्कीच टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात नवीन अशा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.